नमस्कार, मी जयश्री मोरे दळवी. रेनबो मास चॅनलवर आपलं मनोभावे स्वागत. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा, कमेंटही करा आणि शेअर तर जरूर करा. चला तर पाहूया काय म्हणतोय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2019. यातील काही महत्वाच्या बाबी मी आपणासमोर मांडते. श्रावण शुद्ध दशमी दिनांक 29 जुलै 2020 बुधवार. या दिवशी देशभर चैतन्य सळसळले ते दोन गोष्टींनी. पहिली गोष्ट राफेल फायटर जेटचे उड्डाण करत देशात झालेलं आगमन, ज्यामुळे देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना, भारतवासियांना मिळाले बळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशाची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांना, भारतवासियांना मिळाले बळ भावी पिढीच्या पंखांमध्ये भरण्यासाठी. अहो, तब्बल 34 वर्षांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केले. 21व्या शतकातील पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. 73 वर्षाच्या स्वतंत्र भारतातील हे अवघे दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. मग पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी जाहीर झाले होते? सन 1986 मध्ये. त्याचीच अंमलबजावणी आजतागायत होत होती. 1992 मध्ये या धोरणात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. शिक्षण प्रणालीत वेळोवेळी उल्लेखनीय बदलही येत गेले. 1986च्या धोरणामुळे आपण विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल केली. पण शैक्षणिक धोरण 1986 सालचे. डॉक्टर के कस्तुरी रंगन, माजी संचालक इस्रो यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची बांधणी सुरू झाली. शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक ते ग्रामपंचायत यांच्याकडूनही हरकती, सूचना मागवल्या गेल्या. 2.25 लाखाच्या वर सूचना, हरकतींचा सामना करत बराच कालावधी घेऊन 29 जुलै 2020 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 स्वीकृत करण्यात आले. ते सर्वांनाच उच्च दर्जाचे शिक्षण, न्याय्य व चैतन्यमय समाज घडवण्यासाठी. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इतके आमूलाग्र बदल दिसले की शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि भारत देशाचा एक जागृत नागरिक म्हणून हे बदल समजून घेणे आपल्याला आवश्यक वाटले. कारण या धोरणामध्ये काही लक्षवेधी बाबी आहेत. पहिला लक्षवेध केला तो शिक्षणाला स्वतंत्र मंत्रालय लाभले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नामकरण आता शिक्षण मंत्रालय असे झाले आहे. आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट, जी मागणी आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात होती, ज्याची शिफारस 1964 साली स्थापन झालेल्या कोठारी आयोगापासून केली जात होती, ती बाब म्हणजे शिक्षण खात्यावरील खर्च. जीडीपी मध्ये 1.7% इतक्याच खर्चाची तरतूद केली जात होती. ती तरतूद आता वाढवून 6% इतकी करण्यात आलेली आहे. पुढील उल्लेखनीय बाब म्हणजे मोफत व सक्तीच्या दर्जेदार शिक्षणाची व्यापकता. यापूर्वी मोफत व सक्तीच्या दर्जेदार शिक्षणासाठी वयोगट 6 ते 14 असा होता. आता तो 3 ते 18 वर्षे असा आहे. या वयोगटातील बालके, विद्यार्थी यांना मोफत व सक्तीच्या दर्जेदार शिक्षणात समाविष्ट करण्यात आले आहे. आरटी ऍक्टची व्यापकता वाढली आहे. शिक्षण प्रणालीला प्रगतीपथावर नेणारी कौतुकास्पद बाब आणखीन अशी आहे की यापूर्वी 3 ते 6 वयोगटासाठी दिले जाणारं पूर्व प्राथमिक शिक्षण हे कायद्याने व अभ्यासक्रमाने शिक्षण प्रणालीशी जोडलं गेलेलं नव्हतं. आता अंगणवाडी, बालवाडी म्हणजेच नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी यांच्यासाठीही NCERT, SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रम तयार केला जाईल. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये नियोजनबद्धता, सुसूत्रता येईल. हा एक दिव्य, पायाभूत, अमूलाग्र बदल आहे. साहजिकच हा अभ्यासक्रम त्या वयानुरूप बौद्धिक विकास, खेळ व शोधनावर आधारित असणार आहे. अजून एक महत्वाचा लक्षवेधी निर्णय, शालेय शिक्षण 10 ते 2
या आकृतीबंधामध्ये होते. आता त्यामध्ये आपण प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे स्तर केले होते. पण शालेय शिक्षण आकृतीबंध 10+2 असा 12 वर्षाचा होता. तो होता 5+3+3+4 असे 15 वर्षाचे शालेय शिक्षण करण्यात आले आहे. सुरुवातीची 5 वर्ष म्हणजे पूर्व प्राथमिकची 3 वर्ष, त्याला जोडून इयत्ता 1ली आणि 2री असणार आहे. ही 5 वर्ष पायाभूत शिक्षणासाठी असणार आहे. 3री ते 5वी ह्या 3 वर्षातील ध्येय पायाभूत साक्षरता, अंकगणित या क्षमतांचा विकास साधणे. 6वी ते 8वी ही 3 वर्ष भाषा, गणित, शास्त्र याचबरोबर कला आणि व्यावसायिक शिक्षण यांमध्ये असामान्य प्रावीण्य, स्वारस्य शोधन चाचण्या अंतर्भूत असतील. 9वी ते 12वी हा शालेय शिक्षणाचा 4 वर्षाचा शेवटचा टप्पा. हा टप्पा 8 सत्रांमध्ये विभागलेला असेल आणि या 4 वर्षांचे एकूण गुणांकन केले जाईल. 9वी ते 12वी च्या गुणपत्रकात व्यावसायिक कौशल्य व क्षमता यांच्या नोंदी व मूल्यांकन केलेलं असेल. त्यामुळे साहजिकच बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी होईल. विद्यार्थ्यांना होणाऱ्या परीक्षेया 2 वेळा देण्याची संधी दिली जाणार आहे. या सगळ्या बाबी मांडत असताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने घेतलेलं आगळं वेगळं वळण म्हणजे इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण. इंग्रजी भाषा यावी म्हणून इंग्रजीतूनच शिक्षण असा आकस असणाऱ्या लोकांनी मातृभाषेतून शिक्षण या उद्देशाला विरोध केला आणि तो होतोही आहे. जगभरातील शिक्षण तज्ञ मातृभाषेतून शिक्षण द्यावे याचा पुरस्कार करत आहेत. बालवयात शिक्षणाचे ओझे वाटू नये, शिक्षण प्रक्रिया सहज सुलभ व्हावी, भारतीय भाषांना चालना मिळावी या उद्देशाने 5वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून असेल. पुढे भाषा निवड या इच्छिक असेल. तसेच त्रिभाषा सूत्र याबाबत राज्य शासन निर्णय घेऊ शकणार आहे. पुढील वाटचाल ही उच्च शिक्षणाची आहे. यामध्ये केलेला आमूलाग्र बदल तो म्हणजे वेगवेगळ्या विद्याशाखा, कला, वाणिज्य, विज्ञान म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या व इतर शाखांमधील भिंती, मर्यादा बाजूला करून विद्यार्जनासाठी सगळे विषय मोकळे केले आहेत. त्यामुळे आर्ट्सचा विद्यार्थी गरजेनुसार बायोलॉजी घेऊ शकतो. कॉमर्स शाखेचा विद्यार्थी मानसशास्त्र, संगीत असे विषय पदवीसाठी निवडू शकतो. आणखीन एक मोठा अतिशय स्तुत्य बदल तो म्हणजे 12वी नंतर उच्च शिक्षण हे 3 वर्षाचे व संशोधन 1 वर्षाचे असे 4 वर्षाचे पदवी शिक्षण असणार आहे. यामध्ये चांगला बदल असा 12वी नंतर पदवीचे 1 वर्ष पूर्ण करू शकलात, प्रमाणपत्र प्राप्त होईल. 2रे वर्ष पूर्ण करू शकलात, पदविका डिप्लोमा प्राप्त होईल. 3रे वर्ष पूर्ण केल्यास पदवी प्राप्त होईल व संशोधनाचे 1 वर्ष पूर्ण केल्यास संशोधनासह पदवी प्राप्त होईल. विशेष प्रावीण्य 4 वर्षाच्या पदवी परीक्षेनंतर आपण पदव्युत्तर शिक्षण म्हणजे मास्टर करू शकतो. हे असेल अवघे 1 वर्षाची. 3 वर्षाची पदवी घेतलेल्यांना पदव्युत्तर शिक्षण म्हणजे मास्टर ही पदवी 2 वर्षाची असेल. 12वी नंतर शिक्षणाच्या सुरुवातीलाच पदवी व पदव्युत्तर शिक्षण याची सामायिक निवड आपण करू शकतो. मास्टर नंतर असेल PhD, डॉक्टरेट. MPhil ही पदवी आता रद्द करण्यात आलेली आहे. उच्च शिक्षणातील आणखीन एक खास बाब म्हणजे पदवी घेताना विविध विषयांचे अध्ययन करता यावे म्हणून मल्टी एंट्री अँड मल्टी एक्झिटचा पर्याय उपलब्ध केलेला आहे. यातून विद्यार्थ्यांना मिळणारे वेगवेगळ्या विषयाचे अभ्यास करून मिळणारे गुणांकन विद्यार्थ्यांच्या मूल्यांक बँकेत जमा होणार. अकॅडमिक क्रेडिट बँक यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं अकाउंट असणार आहे. आपण पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते डॉक्टरेट PhD पदवी परीक्षेपर्यंतची वाटचाल समजून घेतली.
पण विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाच्या शिक्षणाचे काय, त्याची पदवी कोणती? पूर्व प्राथमिक म्हणजेच प्री प्रायमरी पासून ते 12वी पर्यंत शिकविणाऱ्या सगळ्याच शिक्षकांना एकच पदवी असणार आहे, ती म्हणजे बीएड. 12वी नंतर बीएड ही 4 वर्षाची पदवी असणार आहे. कोणत्याही शाखेच्या पदवी घेऊन नंतर बीएड करायचे असल्यास ते 2 वर्षाचे असणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेताना आणखीन काही नवीन संकल्पना आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत दिले जाणारे मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा विस्तार होऊन पोषक नाश्ता व मध्यान्ह भोजन दोन्ही पुरवण्यात येतील. पुढील आणखीन एक वेगळे उद्दिष्ट स्कूल कॉम्प्लेक्स, शाळा संकुल. यामध्ये 10 ते 20 शाळांचा समूह असेल. यामध्ये लहान शाळा असतील, किमान एक माध्यमिक शाळा, एक व्यवसाय शिक्षण संस्था, एक प्रौढ शिक्षण संस्था असावी असे नमूद करण्यात आले आहे. या संकुलातील भौतिक व संसाधनिक साधन सामुग्रीचा सामायिक उपयोग करता येणार आहे. उदाहरणार्थ क्रीडांगणे, प्रयोगशाळा, वाचनालय, वाद्यवृंद, खेळाचे साहित्य यांचा केला गेलेला पुरवठा सामायिकरित्या संकुलातील शाळा वापरू शकणार आहेत. पुढे एक वेगळं उद्दिष्ट, शिक्षणाच्या सर्व स्तरांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश व्हावा म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच, नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. आणखीन एक आवश्यक उद्दिष्ट, उल्लेखनीय बाब, राष्ट्रीय शिक्षण आयोगाची म्हणजेच नॅशनल एज्युकेशन कमिशनची स्थापना होणार आहे. या आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान व उपाध्यक्ष केंद्रीय शिक्षण मंत्री असतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019च्या कार्यप्रणालीची वाटचाल पाहता 29 जुलै 2020 ला मान्यता प्राप्त झाली आहे. 2020च्या समाप्तीपर्यंत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची पुनर्रचना करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात होईल. 2025 पर्यंत 3 ते 6 वयोगटातील सर्व बालकांना दर्जेदार निगा व शिक्षण, तसेच 2025 पर्यंत इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनाही पायाभूत साक्षरता, अंकज्ञान प्राप्त असावे. 2025 मध्ये शालेय शिक्षण व उच्च शिक्षण घेणाऱ्या किमान 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा. 2030 पर्यंत गळती न होता शालेय शिक्षण घेऊन पुढे उच्च शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी यांचे गुणोत्तर रेशो 100% असावा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 भारताला वैश्विक ज्ञानाचा सुपर पॉवर करेलही अशी अपेक्षा आहेच. पण मसुदा समजून घेताना शिक्षण हक्क कायद्यातील समता, इक्वॅलिटी साधण्याचा आग्रह जाणवला नाही. शिक्षणातील गरीब श्रीमंत दरी दूर होऊन सर्व विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर शिक्षण मिळावे याकरता देशातील सगळ्या शिक्षण संस्था ह्या शासनाच्या व्यवस्थापन व नियंत्रणाखाली असाव्या. अन्यथा शासकीय सर्व शिक्षण संस्था भौतिक सुविधा व संसाधनांनी सुसज्ज असाव्या. उदाहरणार्थ दिल्ली प्रशासनातील सुसज्ज सरकारी शाळा. शिक्षण क्षेत्रातील गरीब श्रीमंत ही दरी कमी करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण आयोग जे आता स्थापन होणार आहे त्यांच्याकडून काही ठोस पावले उचलली जावी ही अपेक्षा. चला तर मित्रांनो, देशाला 100% साक्षर, उच्च शिक्षित करून ग्लोबल सुपर पॉवर बनवूया. उंच आभाळी घेऊन झेपा काढू शोधुनी नव्या दिशा. उंच आभाळी घेऊन झेपा काढू शोधुनी नव्या दिशा. नवीन वारे घेऊन येऊ नव्या उषा. नवीन वारे घेऊन येऊ नव्या उषा. धन्यवाद.